नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे शबरीमला मंदिर प्रवेशाचा आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या त्याच्या पुनरावलोकनाचा. चला तर मग या सगळ्या प्रकरणाला जरा जवळून समजून घेऊया. आणि सुरुवातच होते एका अशा प्रश्नाने जो या संपूर्ण खटल्याच्या केंद्रस्थानी आहे. तो प्रश्न म्हणजे एखादी प्रथा खरोखरच धार्मिक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? म्हणजे विचार करा, हाच तो कळीचा मुद्दा आहे ज्याभोवती संपूर्ण कायदेशीर लढाई फिरते आहे. तर मुळात हा संघर्ष आहे दोन मोठ्या शक्तींमधला, श्रद्धा आणि कायदा. एका बाजूला आहे कोट्यावधी लोकांची श्रद्धा, वर्षानुवर्षांची परंपरा, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं संविधान, जे समानतेच्या तत्वावर उभं आहे. हे दोन्ही जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होतं तेच आपण आता पाहणार आहोत. आणि हा संघर्ष आपल्या संविधानात अगदी स्पष्ट दिसतो. बघा, कलम 25 म्हणजे आर्टिकल 25 हे प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा हक्क देतं. पण त्याचवेळी कलम 26 म्हणजे आर्टिकल 26 धार्मिक गटांना त्यांच्या संस्था चालवण्याचा अधिकार देतं. मग आता प्रश्न हा येतो की कुणाचा हक्क मोठा, एका व्यक्तीचा की संपूर्ण समूहाचा? आणि बरोबर इथेच खरा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. ओके, तर आता आपण थोडं मागे जाऊया. थेट 2018 मध्ये. त्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला ज्याने संपूर्ण देशात एक मोठी चर्चा सुरू केली. काय होता तो निकाल? तो निकाल होता शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी देण्याचा. म्हणजे जी कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा होती ती घटनाबाह्य ठरवण्यात आली. 10 ते 50 वयोगटातील महिलांवरील जी बंदी होती ती न्यायालयाने उठवली. एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय होता तो. पण कोर्टाने ही बंदी का उठवली? कारण कोर्टाच्या मते ही प्रथा अनेक घटनात्मक तत्वांचं उल्लंघन करत होती. जसं की कायद्यासमोर समानता म्हणजेच आर्टिकल 14, जीवन आणि प्रतिष्ठेचं संरक्षण म्हणजे आर्टिकल 21, एवढंच नाही तर भेदभावाला प्रतिबंध करणाऱ्या आर्टिकल 15चंही उल्लंघन होत होतं. म्हणजे एकाच वेळी अनेक मूलभूत हक्कांवर गदा येत होती असं न्यायालयाचं म्हणणं होतं. आणि निकालातला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग, कोर्टाने हेही स्पष्ट केलं की अय्यप्पा भक्त हे आर्टिकल 26 नुसार एक वेगळा धार्मिक संप्रदाय नाहीत. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की त्यांना त्यांच्या धार्मिक गोष्टी स्वतःच्या मर्जीने चालवण्याचा जो विशेष अधिकार मिळाला हवा होता तो या प्रकरणात मिळाला नाही. बरं, ही झाली 2018ची गोष्ट. आता येऊया सध्याच्या परिस्थितीकडे. हे प्रकरण आता एका मोठ्या म्हणजे 9 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आहे. आणि त्यांच्यासमोर काही खूप मूलभूत प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं त्यांना शोधायची आहेत. आणि या प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहे एक कायदेशीर संकल्पना, अत्यावश्यक धार्मिक प्रथा. आता ही काय भानगड आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर धर्माचा असा कोणता भाग आहे जो इतका महत्त्वाचा आहे की त्याशिवाय तो धर्मच अपूर्ण राहील? पण सगळ्यात मोठा प्रश्न, हे नक्की ठरवणार कोण? तर ते 9 न्यायाधीश याच प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. पहिला प्रश्न, अत्यावश्यक धार्मिक प्रथा काय आहे हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे का? दुसरा प्रश्न, धार्मिक संप्रदाय नक्की कशाला म्हणायचं? आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एका व्यक्तीचे हक्क आणि एका समूहाचे हक्क यांच्यात संतुलन कसं साधायचं? आणि या प्रश्नांची उत्तरं फक्त शबरीमलापुरती मर्यादित राहणार नाहीत, त्याचे परिणाम खूप दूरगामी असतील. चला, आता पाहूया की न्यायालयात नक्की काय युक्तिवाद सुरू आहेत, दोन्ही बाजू आपापली मतं कशी मांडत आहेत. सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी केलेलं हे एक निरीक्षण खूप काही सांगून जातं. त्यांचं म्हणणं आहे की केवळ एखाद्या सामाजिक कुप्रथेला धर्माचा मुलामा देऊन तिचं संरक्षण करता येणार नाही. म्हणजे न्यायालयाचा भर हा घटनात्मक मूल्यांवर आहे, केवळ धार्मिक दाव्यांवर नाही. आता यावर केंद्र सरकारची भूमिका काय आहे? तर सरकारचा युक्तिवाद असा आहे की शबरीमलाची प्रथा ही काही काल परवा सुरू झालेली नाही, ती एक खूप जुनी परंपरा आहे आणि म्हणून तिला संविधानाचं संरक्षण मिळायला हवं. आणि सरकार याच्यापुढे जाऊन म्हणतं की हिंदू धर्म खूप वैविध्यपूर्ण आहे, त्यात अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत, सगळ्याच काही लिहून ठेवलेल्या नाहीयेत. जर प्रत्येक गोष्टीला आपण एकाच कठोर कायदेशीर व्याख्येत बसवायला गेलो तर हे जे वैविध्य आहे तेच कुठेतरी धोक्यात येईल. मग आता प्रश्न उरतो की या एका खटल्याकडे सगळ्या देशाचं लक्ष का लागलंय? हा खटला इतका महत्त्वाचा का आहे?
कारण याचे परिणाम फक्त शबरीमलापुरते मर्यादित नाहीयेत. या निकालाचा परिणाम इतरही अनेक प्रार्थनास्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशावर होऊ शकतो, इतर धर्मांमधील प्रथांवरही होऊ शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक धार्मिक प्रथा ही जी कायदेशीर संकल्पना आहे तिचं भविष्य काय असेल हे सुद्धा या निकालावर ठरणार आहे. थोडक्यात काय तर हा अंतिम निकाल आपल्या देशातील श्रद्धा, स्त्री-पुरुष समानता आणि घटनात्मक नैतिकता यांच्यातलं नातं काय असेल याची एक प्रकारे नव्याने व्याख्या करणार आहे. म्हणूनच हा खटला इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे. आणि शेवटी हा खटला आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतोय. तो प्रश्न म्हणजे एका लोकशाही देशामध्ये श्रद्धा आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये नेमकी सीमारेषा कुठे आखायची, यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?